वरनं जेवढे जास्त दिवस राहील ना तेवढं बोर होतं बरं का माहेरमध्ये. माझं एक असं आहे. का बरं होतं ते माहित नाहीये, कारण मी जास्तीत जास्त 8 दिवसाच्या वर राहतच नाहीये. पण ह्या वेळेस मी फक्त 2 दिवस एक्स्ट्रा. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर फायनली मी माझ्या घरी पोहोचलेली आहे. आणि आपल्या घरी पोहोचल्याचं सुखच वेगळं असतं. कितीही तुम्ही माहेरमध्ये राहावा या कुठंही जावा फिरायला, पण मला ना माझ्या घरी आल्यानंतर एवढंच समाधान वाटतं ना, जे की मला दुसरीकडे कुठंच वाटत नाहीये. खरं सांगते तुम्हाला, एकदम रिलॅक्सन वाईब्सच वेगळी असते आपल्या घराची, कितीही म्हणा तुम्ही. आणि माहेरमध्ये काय काम वगैरे काही नसतं. मला तर वरचीवरनं जेवढे जास्त दिवस राहील ना तेवढं बोर होतं बरं का माहेरमध्ये. माझं एक असं आहे. का बरं होतं ते माहित नाहीये, कारण मी जास्तीत जास्त 8 दिवसाच्या वर राहतच नाहीये. पण ह्या वेळेस मी फक्त 2 दिवस एक्स्ट्रा राहिलेली आहे. 8 दिवस सुद्धा खूप झाले माझ्यासाठी. माहितीये का, मी फक्त 4 ते 5 दिवस राहते किंवा 2 ते 3 दिवस राहते. पण ह्या वेळेस मुलांना सुट्ट्या होत्या वगैरे म्हणून चला म्हटलं, आता पुन्हा गेलं गेलं न गेलं म्हणून राहूयात म्हटलं. तर फायनली मी आली. माझ्या घरी आल्यानंतर धूळ वगैरे खूप होती, पसारा वगैरे एवढा होता ना. फक्त वॉश वगैरे करायचं होतं मला, घरे वगैरे आणि किचन वट्टा वगैरे सर्व काही वॉश वगैरे करून 2 दिवस काही मी व्लॉग बनवलेला नाहीये. तर चला म्हटलं आजपासून सुरुवात करावी. आपण आपल्या घरी आलेलो आहोत, ते निरोप द्यावा तुम्हाला. तर तुम्हाला दाखवते मी. आल्यानंतर मला हे एक काम करायचं आहे मेन, जे की इथे बनवायचं आहे मला ताक. आता हे पहा, आणि हे एक आलेलं, हे आता काढून द्यायचं आहे, टाकायचं आहे आपल्याला. हे पहा, आणि ह्याचं ताक बनवायचं आहे. साय मी काढलेली आहे दुधाची, आणि हे पहा इथे आहे दूध. आता चहा वगैरे बनवायचं. मी वॉश केलेलं होतं हे, काल स्वयंपाक वगैरे केलेला रात्रचा आहे. तर आता ह्याला वॉश करून करायचं आहे मला, पुसून घ्यायचं आहे. दूध आलेलं आहे इथे, हेही क्लीन करायचं आहे. तर चला म्हटलं. आणि माझं मनी प्लांट पण छान असं ग्रो झालेलं आहे. हे बघा किती वर गेलेलं आहे मनी प्लांट. आणि इथून आणि वेगळं फुटायला लागलेलं आहे बरं का. पाणी नव्हतं, जळून गेलेलं होतं 2-3 असं पानं. मी आल्यानंतर कट केलं, सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे, एकदम स्वच्छ केलेलं आहे. फिल्टरमधलं पाणी काढून घेतलेलं आहे पूर्ण. म्हणजे असं आपण गेल्यानंतर 10 दिवस या 2 दिवसही गेलो ना तर धूळ तर होणारच घरात, किती असू द्या ते. तर चला मी करते ताक. आणि मला चहाही प्यायचा आहे. खरंच मला चहाची एवढी तलब झाली आहे ना, मी 10 दिवस जास्त कंटिन्यू चहा कधी पेलाच नाहीये तिकडे. फक्त बघितला असेल तुम्ही, डिकाशन ब्लॅक टीच पिलेला आहे. तर आता फायनली मला इथे भेटेल माझ्या मनाचा चहा. चला करूया आपण आता. उठल्या उठल्या जे काम करावं म्हणते ना, ते तर दिवसभरात मला कधीच होत नाही. पण फायनली आज काहीही करून आपल्याला हे काम करायचं हे ठरवलंच मी. जे की मला लोणी काढायचं होतं आज कुण्याही पद्धतीमध्ये. कारण ना लोणी आणि ताक तूप एकदा एवढं मोठी प्रोसिजर आहे नाही. म्हणजे कमीत कमी नाही ह्याला म्हणजे 10-15 मिनटं तर लागतात, नाही तर जास्तीत जास्त अर्धा तास तरी जातो बरं का. पण माझ्याकडे मशीन आहे म्हणून मी त्याच्यावर लावून ठेवते, ताक आपोआप होतं आणि दुसरी कामेही आवरून घेते बरं का. तुम्हीही अशाच प्रकारे ताक करता का, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी तर खूप दिवस झालं माझं दाखवते मी ताक लोणी तूप कसं बनवते ते. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगा. माझ्यासारखी अशी सोपी पद्धत आहे का तुमची, ते पण मला नक्की सांगा. तर चला, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, माझे व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर. आणि चला फायनली माझं ना खूप दिवस झालं हे पेंडिंग पडलेलं होतं काम ताक करायचं. आईकडे सुद्धा जाऊन आलेली आहे. जाते वेळेस काय ताकाचे म्हणजे गिंड्या वगैरे खूप असं भरलेल्या होत्या. चला म्हटलं फ्रीजमध्ये स्टोअर करून देऊया. आल्यानंतर फायनली आपल्याला आधी हेच काम करायचं आहे. मग उठल्यानंतर तेच ठरवलं, आधी आपण ताक केलंच पाहिजे. नसता एकदा राहून गेलं ना मग ते तसंच राहतं. आणि उन्हामुळे ना लोणीही लवकर निघत नाही बरं का. थंडीमध्ये लवकर लोणी निघतं आणि लवकर आपल्याला म्हणजे कडवायलाही येतं. लोणी काढून पण मला स्टोअर करून ठेवू वाटत नाही, कारण असंही तसंही लोणी कोणी खात नाही. जेवढं जास्त तुपाला खातात ना तेवढं जास्त लोणी वगैरे कोणी खात नाही. जास्तीत जास्त तूप मंत्र हर्षूच खातो बरं का. मी सुद्धा खात नाही. आणि फायनली तिकडे ताक करायला ठेवलेला आहे आणि इकडे माझा चहा होता. फायनली आता मला खूप दिवसानंतर चहा पण प्यायला भेटणार आहे, मनसोक्त चहा. तर फायनली मी ना चहा वगैरे एन्जॉय केलेला आहे. खूप दिवस झाला आपल्याला एखादी गोष्ट भेटली नाही ना, कधी कधी ती घ्यावीशी वाटते किंवा खावीशी वाटते बरं का. असंच काहीसं झालेलं होतं माझ्यासोबत. आणि
एक हे पार्सल माझं मी माहेरी असतानाच आलेलं, पण मी परत रिटर्न पाठवलं आणि परत कुठून बुद्धी सुचली की परत आणि ऑर्डर केली मी. चला म्हटलं, एवढा ड्रेस मला आवडलेला ना भयंकर खूप, आणि व्हाईट कलर तर खूप भारी वाटतो मला, तर खूप स्पेशल आवडतो व्हाईट कलर, म्हणून कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर होतं, म्हणून मी मला राहवलं नाही, मागवले. पण काय कपडा वगैरे व्यवस्थित नव्हता आलेला, आणि तुम्हाला दाखवते, तुम्ही नक्की बघा. आणि तुमच्यासोबतही असंच होतं का ते पण मला नक्की सांगा. दाखवतात एक आणि पाठवतात एक, आणि साईजही मला तेवढी फिट्ट बसलेली नव्हती. तर चला म्हटलं, कुठून बुद्धी सुचली परत आपण मागवलं असं वाटलं. पण रिटर्न तर होतातच ड्रेस, तसं काही नाही. मला ना खूप फ्रॉड होतात बरं का, मला म्हणजे ड्रेस एकही व्यवस्थित येत नाही ऑनलाईन, जेवढे मी मागवते तेवढे. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर फ्रेंड.